नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय लोकायत प्रकाशन प्रकाशित राजेंद्र घाडगे लिखित राजश्री शाहू महाराज विचार आणि गुणदर्शन. मी कौन्सिलचा सल्ला घेतो. राज्य रयतेचे आहे म्हटले की रयतेच्या कल्याणास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे हे मान्यच. परंतु शाहू महाराजांनी करवीर संस्थांचे अधिपती म्हणून राज्य कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेण्याआधीचा काळ खूपच वेगळा होता. गत 60-70 वर्षांच्या कालखंडात युरोपियन, पारशी, शेणवी, ब्राह्मण आदी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या हातून रयतेची कामे समाधानकारक झालेली नव्हती. करवीर संस्थांचे पूर्वीचे छत्रपती राजाराम महाराज आणि शाहू राजांचे जनकपिता जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचा अल्पसा कालखंड त्यास अपवाद होता. जयसिंगरावांनी करवीर संस्थांचे पॉलिटिकल रिजंट म्हणून कारभार पाहिला होता. त्यांनी आपल्या 4 वर्षांच्या कालखंडात करवीर इलाख्यात विविध क्षेत्रात असंख्य सुधारणा स्वप्रयत्नाने घडवून आणल्या होत्या. मात्र तरीही काही मगरूर अधिकारी दरबारच्या कामाबाबत असहकार्याचीच भावना जोपासत असत. त्यामुळे विकास कार्याला तितकी गती येत नसे. शाहू महाराजांना या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून राज्यकारभार करायचा होता. संस्थांच्या क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणायचा होता. विकास कामे म्हटलं की पैसा आला आणि पैसा म्हटलं की अर्थ खातं सुद्धा अपरिहार्यच होतं. त्या दृष्टीने आर्थिक तरतुदींचा आणि खर्चाचा हिशेब सुद्धा महत्वाचा ठरत असे. करवीर संस्थांच्या विकास कामाच्या नावाखाली याआधी मोठमोठ्या कामांसाठी अनेकदा आर्थिक तरतुदी केल्या गेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र सुरुवातीला केलेल्या आर्थिक तरतुदींपेक्षा कितीतरी अधिक पैसा त्या कामापोटी खर्च झाल्याच्या नोंदी शाहू महाराजांच्या पाहण्यात आल्या होत्या. रस्ते बांधणी, पुलांचे बांधकाम, दवाखान्याची उभारणी, शाळा, तलाव, बंधारे, धरणांची बांधकामं तसेच नवीन विहिरी खोदणे व जुन्या विहिरी दुरुस्त करणे अशा एक ना अनेक कामांच्या अंदाजपत्रकांचे सादरीकरण वर्षानुवर्षे होत असे. त्यास मंजुरी मिळून काही कामे पूर्णत्वासही गेली होती. परंतु नियोजित अंदाजपत्रकापेक्षा कितीतरी जास्त रक्कम खर्ची पडत असल्याचे शाहू महाराजांच्या लक्षात आले. म्हणजे आधी कमी खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करावयाचे आणि प्रत्यक्षात खर्च होणारी रक्कम भरमसाठ दाखवून भ्रष्टाचार करावयाचा असेच सगळीकडे सुरू होते. शाहू महाराजांनी संबंधित अर्थ खात्याची व व्यवहारांची स्वतः तपासणी केली असावी. याचे कारण म्हणजे एकदा एका विहीर दुरुस्तीच्या अंदाजपत्रकात सुरुवातीला अगदी अल्पशी रक्कम नमूद करण्यात आल्याचे महाराजांना आढळून आले आणि प्रत्यक्षात मात्र त्याहून जास्त म्हणजे हजारो रुपये खर्च करण्यात आलेले दिसत होते. हे पाहताच हुजूर कार्यालयातील एका कारकुनाने पीडब्ल्यूडीच्या प्रमुख अधिकाऱ्याबद्दल शंका व्यक्त केली व त्यास त्या कामाबाबतचा खुलासा मागितला. तेव्हा एक साधा कारकून थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे वाढीव खर्चाबाबत विचारणा करतो आहे असे समजून संबंधित बड्या अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. सदर कारकुनास अगदी रसातळाला पोहोचविण्याची भाषा तो अधिकारी बोलू लागला. त्या कारकुनाने केलेल्या चौकशीबाबत व त्याच्या वागणुकीबाबतची तक्रार घेऊन संबंधित अधिकारी शाहूराजांना भेटायला गेला आणि त्याने आपल्या तक्रारीचा पाढा महाराजांना वाचून दाखविला. तेव्हा त्या शाहू महाराज म्हणाले, पुष्कळ वेळा अंदाजपत्रकापेक्षा वाढीव खर्च होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते आणि म्हणूनच हुजूर कार्यालयाने त्याबाबत खुलासा मागावा असे आम्हीच त्यास सांगितले होते. म्हणजे त्या कारकुनाने संबंधित अधिकाऱ्याची जी चौकशी केली होती ती महाराजांच्या सांगण्यावरूनच केली होती हे स्वतः महाराजांनीच उघड केले आणि त्या बड्या अधिकाऱ्याची त्यांनी बोलतीच बंद केली. शाहू महाराजांनी अगदी पहिल्याच अंदाजपत्रकाची अशा प्रकारे वासलात लावली होती. संस्थांच्या आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने आपल्या अर्थनीतीबद्दल बोलताना शाहू महाराज मोठ्या दक्षतेने आपले विचार प्रकट करतात. महाराज म्हणतात, अंदाजपत्रक जेव्हा प्रथम माझ्याकडे मंजुरी करिता आले तेव्हा त्यात एकूण 60,000 रुपयांची तूट दाखवण्यात आली होती. त्यामध्ये काही फेरबदल करण्यासाठी आम्ही सूचना दिली
व उपयुक्त कामाची हरकत न होता त्यात काय फरक करता येईल तो करावा, अशी मी कौन्सिला सूचना दिली. त्याप्रमाणे आता कशीबशी तोंड मिळवणी झाली आहे. 50,000 रुपयांची बचत करण्याचाही माझा हेतू होता, परंतु तसे करणे अशक्य होते. डिस्ट्रिक्ट जज या नात्याने सरन्यायाधीशाला जे काम करावे लागते ते काम कमी करून न्यायाच्या बाबतीत मला सवड दिली आहे. माझ्या अंगावर वाजवीहून मी वाढीव काम घेतले आहे असे मला वाटते आणि म्हणूनच निदान पहिल्या वर्षी तरी हे जास्त काम मी सोडून देणार नाही, असे सांगून शाहू महाराज पुढे सांगतात की मी कौन्सिलचा सल्ला घेतो व त्यांच्या समोर आलेल्या गोष्टींचा निर्णय ते कोणत्या तत्वावर लावतात हे मी बारकाईने पाहतो. अशा प्रकारे मला एका वर्षामध्ये बरीच माहिती होईल असे वाटते. शाहू महाराजांच्या उपरोक्त अभ्यासात्मक आणि चिंतनात्मक करवीर संस्थांच्या अर्थ खात्यातील तरतुदींकडे तसेच खर्चाकडेही किती चौकस बुद्धीने व दक्षतेने पाहता होते हे कळून येते. एक राजा म्हणून सिंहासनावर शाहू महाराज नुसते बसून एखाद्या विभागातील संबंधित यंत्रणेला हुकूम सोडित नव्हते की केवळ जाहीरनामे प्रसिद्ध करीत नव्हते, तर प्रत्येक व्यवहाराचा ते बारकाईने अभ्यास करीत होते. त्यासाठी स्वतःहून काम करण्याची अतिरिक्त जबाबदारीही ते पेलत असत. शाहू महाराजांच्या निधनास आता जवळपास 100 वर्षांचा काळ लोटलाय. आज आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आणि विकास कामांसाठी केलेल्या तरतुदी पाहिल्या की शाहू महाराजांच्या अर्थविषयक व विकास विषयक धोरणांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सरकारने मंजूर केलेली कामे नीट होतात की नाही, विविध योजनांसाठी अंदाजपत्रकात दाखवलेली रक्कम, प्रत्यक्षात खर्च झालेली रक्कम, कामाचा दर्जा या बाबतीत संबंधित लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. पर्यायाने सामाजिक विकासाकडे व आर्थिक नियोजनाकडे सकारात्मक दृष्टीने व जागरूकतेने पाहिले पाहिजे. हे शाहूराजांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमधून आपणास आजही खूप काही शिकण्यासारखे आहे. तसे झाले तर आपल्या देशाचा विकास तर नक्कीच होईल, परंतु आपल्या अर्थव्यवस्थेतील विकासाचा दर आणि स्तर सुद्धा सुधारल्याशिवाय राहणार नाही. भारत एक विकसनशील राष्ट्र म्हणून नव्हे, तर विकसित राष्ट्र म्हणून लौकिकास पोहोचेल आणि त्यासाठी आजही राजश्री शाहू महाराजांच्या कार्यपद्धतीचे आणि विचारांचे अवलंबिले पाहिजेत, असे वाटल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.